नमस्कार, मी दीपक गुमाडे. कंक्राळा किल्ल्याचा इतिहास माहिती मी आपल्या या यूट्यूब चॅनलवर पाठवत आहे. तर चला बघूया कंक्राळा किल्ल्याचा इतिहास या विषयावर माहिती. तर मंडळी, कंक्राळा हा किल्ला नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यापासून सुमारे 25 किलोमीटर अंतरावर एका डोंगराच्या टोकावर हा किल्ला बांधलेला आहे. हा किल्ला अति दुर्मिळ व दुर्लक्षित असल्याने या किल्ल्याची माहिती मिळत नाही. इसवी सन 587 मध्ये चालुक्य राजघराण्यातील विष्णुकुब्ज कनोज वंशातील राजा लाल मातीच्या भूमीवर किल्ले बांधून राज्य थाटले आहे असा उल्लेख कन्नड प्रांतातील काही किल्ल्यांवर आढळतो. यातील एका शिलालेखातून माहिती मिळते की कंकर नावाच्या भूमीतून नवमुलखाचे राजवटातील वंशावळीचे राजवट कंकर नावाच्या भूमीतून स्थलांतरित झाले आहे असा उल्लेख जोगेश्वरी माता कुलस्वामिनीच्या मंदिरावर शिलालेखात आढळला आहे. इतिहासकार दीपक गुमाडे यांनी चालुक्याच्या राजघराण्याची ऐतिहासिक माहिती चौकशी केली असता या शोध मोहिमेतून चालुक्याचा एक नाते असलेला ताम्रपट हाती लागला. या ताम्रपटाची तारीख 641च्या कालावधीची आहे. या विषयावर लिहिलेला गेलेला हा ताम्रपट भूमिदान विषयावर आहे. पुलकेशीचा पुत्र धराश्रय याला कंकर नावाची भूमी दान देण्यात आली होती. या राजाने या प्रांतातील भूमीच्या नावावरून एक किल्ला बांधला आहे. तोच हा कंक्राळा किल्ला आहे. हा किल्ला कंक्राळा नावाने ओळखला जाऊ लागला. पुढे या किल्ल्यावर 700 मध्ये हा प्रांत सातवाहनाच्या अधिकारात आला व धराश्रय हा नाशिकचा प्रशासक घोषित झाला. या किल्ल्यावर अमोघवर्ष राजवंशातील राजवंशवेळीने राज्य केले आहे. निकुंभ कुळाचे घराण्याचे राजवट होते या किल्ल्यावर. इसवी सन 775 मध्ये सातवाहनाचे राजवट मोडकळीस आल्याने सातवाहनाचे वंशज नांदिन किल्ल्याच्या पायथ्याशी स्थिरावले आहे. इसवी सन 800 ते 825 मध्ये विक्रमादित्याचे राजवट स्थापित झाले तेव्हा हा प्रांत भिल राजाच्या अधिकारात आला होता. निजामशाहीच्या अधिकारात आला होता. कंक्राळा हा किल्ला निजामशाहीच्या अधिकारात आला होता. त्या काळी या किल्ल्यावर ब्राह्मी राजवट होते म्हणून या किल्ल्याच्या इतिहासाची पाने फाडून टाकण्यात आली आहेत. काही काळानंतर निजामाने ब्राह्मण राजवट मोडकळीस आणले व कंक्राळा किल्ल्याचा इतिहास बदलला. कंक्राळा हा किल्ला डोंगरी किल्ला आहे. या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असे. या किल्ल्याच्या प्रांतात एकूण 28 शतकापासून राज्यकारभार चालू आहे असा उल्लेख या प्रांतात ताम्रपटातून समोर आला आहे. इसवी सन 985 मध्ये राजस्थान या प्रांतातून सोदी वंशाचे राजवट स्थलांतरित झाले आहे व महाराष्ट्रातील मुल्हेर किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन स्थिरावले आहे असा उल्लेख मुल्हेर किल्ल्याच्या इतिहासात आढळतो. त्या किल्ल्यावर इसवी सन 661 मध्ये अभिराजचे राजवट होते. या प्रांतात दुष्काळ पडल्याने शिसोदी वंशाच्या राजवटाला पारंपरिक राजवट असे म्हणत असत. हे राजवट तेथून स्थलांतरित झाले आहे. या राजवटाने धार, विंचूर, धुळे, मालेगाव या प्रांतावर आपले राज्य थाटले आहे. सिंधू राजा परमल इसवी सन 997ची वंशावळी राजस्थानातून स्थलांतरित कंक्राळा वडल या गावी स्थिरावली आहे. जयशिवदेव परमल 970ची वंशावळी राजस्थानातून लोढेर येथे स्थिरावली आहे. नामदेव परमल
दहाशेची वंशावळी राजस्थानातून नांदूर किल्ल्यावर स्थिरावली आहे. पुढची वल्लभ परमर 1010ची वंशावळी राजस्थानातून पिसोळ किल्ल्यावर स्थिरावली आहे. परमेश्वर परमर 1011ची वंशावळी राजस्थानातून देरमार किल्ल्यावर स्थिरावली आहे. विष्णुवर्मन 1133ची वंशावळी राजस्थानातून कन्नड प्रांतात स्थिरावली आहे. हेमांद्र पंडित 1145ची वंशावळी राजस्थानातून किल्ले देवगिरीवर स्थिरावली आहे. सुबटवर्मन 1210ची वंशावळी राजस्थानातून करहा किल्ल्यावर स्थिरावली आहे. महल्लकदेव परमर 13 ते 1305 हा शेवटचा प्रशासक सम्राट घोषित झाला होता. हा गाळना किल्ल्याचा प्रशासक झाला. गाळना किल्ल्याचा इतिहास इसवी सन 13व्या शतकापासूनच मिळतो. गाळना किल्ल्याच्या इतिहासात कंक्राळ किल्ल्याचे नाव नौबती असल्याचे आढळते. महल्लकदेव परमर हा परमर राजाचा शेवटचा प्रशासक होता. इसवी सन 1535 मध्ये अल्लाउद्दीन खिलजीने परमर राज्यावर आक्रमण केले. 40,000 घोडे 1,00,000 पायदळ सैन्य घेऊन आला व त्या युद्धात महल्लकदेव मारला गेला व मुघलांचा मालावर ताबा झाला. तेव्हा पुण्यात मावळाची मनसब महादेव कोळ्यांकडे देण्यात आली होती. ही 52 मावळा मनसब कायम होती व 52 किल्ल्यांची वतनदारी महादेव कोळ्यांकडे होती. मालवाचा प्रांत महादेव कोळ्यांकडे असल्याने मोगलांना मालवाचा प्रांत अधिकारात आणता येत नव्हता. तेव्हा कंक्राळा हा किल्ला मालवाच्या अधिकारात होता. मोगलांचा या प्रांतातील कंक्राळा किल्ला वर कोणताही अधिकार नव्हता. इसवी सन 1405 मध्ये मुझफ्फर शाह याने गुजरात राज्यावर आक्रमण केले व मांडो हे परमर राज्य मालवाच्या विद्रोहात असल्याने परमर राज्यावर आक्रमण केले नाही व इसवी सन 1421 मध्ये मुझफ्फर शाह याने जादानगरला व्यापारी म्हणून षडयंत्र करून तिथल्या राजाला बंदी करून हत्तीची मागणी केली व मागणी पुरी झाल्यावर या राजाला सोडून देण्यात आले. तेव्हा हा प्रांत मालवाच्या अधिकारात होता. हा वृत्तांत मालवाच्या अधिकारात कळाला व बहिर्जी नाईक, खेमा नाईक, नरसिंह सोनी, नारायण दाभाडे, पंडित नारायण यांनी मोगलावर आक्रमण केले. गुजरातमध्ये आक्रमण केले व हा प्रांत अधिकारात आणला व भील राजा या प्रांताचा प्रशासक झाला. इसवी सन 1501 मध्ये नरसिंह शाह हा खिलजी हा सुलतान झाला व इसवी सन 1511 मध्ये मोहम्मद खिलजीने मेंदनीराय राजपुताला हा प्रांत सोपवला आणि प्रशासक नियुक्ती केली. राजपुतांची अफाट सेना असल्यामुळे हे राजवट निर्वंश करण्याच्या हेतूने मोहम्मद खिलजीची ही षडयंत्र होते. इसवी सन 1526 मध्ये मुझफ्फर शाह व मोहम्मद खिलजीने होळीच्या दिवशी आक्रमण केले व या युद्धात 19,000 राजपूत सैन्य मारले गेले व मोगलांनाही हा प्रांत अधिकारात आणता आला, पण मालवाचा प्रांत मोगलांना आपल्या अधिकारात आणता येत नव्हता. इसवी सन 1535 मध्ये कादेशाह याने मालवावर विजय मिळवला व स्वतंत्र अधिकार घोषित केला व मायू हा आग्र्याला निघून गेला. इसवी सन 1542 मध्ये शेरशाह याने गुजरातला आक्रमण केले व मालवाचा सुभेदार घोषित झाला. इसवी सन 1553 मध्ये अकबर हा सम्राट झाला व दक्षिण भारतात गुजरात राज्यावर आक्रमण केले. मुघलांनी सर्व मालवावर ताबा मिळवला व महाराष्ट्रात अंबर मालिक याने मालवाच्या प्रांतावर आक्रमण केले. 1601 मध्ये पुणे शहरातील सर्व मुलूक मुघलांनी आपल्या ताब्यात घेतला. आता फक्त महादेव कोळ्यांकडे किल्ल्याची किल्लेदारी असल्याचे हे महादेव कोळी वतनदारी व मावळाची मनसब सोडत नव्हते. म्हणून चिडलेल्या औरंगजेबाने मोहम्मद अली खान यास गाळना किल्ल्याचा किल्लेदार घोषित केला व मावळावर आक्रमण करण्यास सांगितले. ही बातमी मावळाच्या अधिकारात कळाली व किल्ल्याची वतनदारी महादेव कोळ्यांकडे असल्याने
तानाजी सयाजी हेमाडे यास मालवाच्या प्रांतातील किल्ले कंकराळाची वतनदारी देण्यात आली व 1612 मध्ये दुपारी 2 वाजेच्या सुमारास काळाखडक या पटांगणात युद्ध झाले. या युद्धात मोगलांचा सेनापती मीर कासिम याने 10,000 घोडे व 45,000 पायदळ सैनिक घेऊन कंकराळ किल्ल्याच्या पायथ्याशी हे युद्ध झाले. या युद्धात मोगलांचा पराभव झाला व सरसेनापती सोनू कुरेशी हा मारला गेला व मराठ्यांचे बरेच वीर मारले गेले होते. दाभोळकर घराण्याच्या वंशावळी काही वीर होते तर काही निंबाळकर घराण्याचे काही वीर होते. असे 3,000 सैन्य मारले गेले आहेत. तर या युद्धात किल्ल्याचे वंशज वीर मारले गेले आहेत. या युद्धात पेंढारी भील पंचाळांचाही समावेश होता. या किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या वंशावळी दाभोळकर घराण्याचे दाभाडे, निकम, सोनवणे, राऊत, निंबाळकर घराण्यातील वंशज हिरादेव, पारनेर राजाची वंशावळीचे हिरे. ही वंशावळी निमगाव, लिंबायती, खालप, चंदनपुरी, माळगाव, आधार येथे स्थिरावली आहे. या युद्धानंतर हे वंशज या किल्ल्याच्या पायथ्यापासून स्थलांतरित झाले आहेत. अमोघवर्षराजची वंशावळी निकम ही वंशावळी आधार येथे स्थिरावली आहे. भिलाई किल्ल्याची वंशावळी भील राजेची वंशावळी भील राजघराण्यातील माळी कुळवाचे वंशज व वंशावळी माळी, दळवी, गायकवाड, भवरे, निकम, बोरसे, सोनवणे, पवार, मोरे ही वंशावळी येथून गाळणे किल्ले येथे गेले आहे. तर मंडळी, हे आहे कंकराळ किल्ल्याच्या ऐतिहासिक माहिती. तर व किल्लेदार महादेव कोळी हे वंशज 5 याच पटांगणातील डोंगराच्या दरीत स्थिरावले आहेत व मग या परिसराचा अंदाज न आल्याने पावसाळ्यात डोंगरावरून दगड गडबडून गावात येत असल्याने हे गाव देखील उठले व पटांगणात बसले होते व गडबडगाव असे नाव पडले आहे. मोगलांचा शेवटचा शासक गिर बहादूर होता. इसवी सन 1728 मध्ये मराठ्यांनी मालवावर आक्रमण केले व विश्वविजयी झाले व ब्रिटिशांनी हा प्रांत आपल्या अधिकारात आणला. कंकराळ किल्ल्याचा इतिहास बदलला व सर टायमस या ब्रिटिश अधिकाऱ्यांच्या सहयोगामुळे व्यापारी पेठला चालना मिळाली व तेव्हा गाळणे किल्ल्याचा हा सर्वात मोठे व्यापारी पेठ होते. घोड्यांचा सर्वात मोठा व्यापार चालत असे. त्या काळी या किल्ल्याच्या अधिकार संस्थानातून व्यापाऱ्याला शिलेदारी पद दिले जात असे. त्या काळी सर्वात मोठे हे व्यापारी पेठ असल्याने या प्रांतात शिलेदारांच्या वंशावळ्या या किल्ल्याच्या पटांगणातील परिसरात स्थिरावल्या होत्या. तसेच परडीच्या व्यापाऱ्याला पागे म्हणत असत. यांच्याही वंशावळ्या या प्रांतात स्थिरावल्या होत्या. काही काळानंतर घोड्यांचा व्यापार बंद पडल्याने हे वंशज स्थलांतरित होऊ लागले होते. इसवी सन 1729 मध्ये कर्नल अजंग पेटी हा ब्रिटिश अधिकाऱ्याने त्याच प्रांतात आपल्या नावावरून एक बाजारपेठ बसवली. तीच अजंग पेठ आहे. या पेठेत शिलेदारांचे वंशज येऊन स्थिरावले आहेत. या पेठेत तेली, तांबोळी, माळी, गोसावी, साळी व वंशज आधी आढळतात. तर परडीच्या व्यापार पागे म्हणत असत. ते पागे तेथून स्थलांतरित झाल्याने हा प्रांत विरान असा भासू लागला व पाग्यांच्या जागेवर यांचे गाव बसले. त्या जागेवरचे गाव कायम ठेवावे हा विचार चालू होता. तेव्हा मागून येणाऱ्यांनी सांगितले की आपण जेथून आलो आहोत ती जागा विरान झाली आहे. तेव्हा या जागेचे गावाचे नाव विरानी असे पडले आहे व पागे पगार झाले आहेत. इसवी सन 1730 मध्ये मालवा प्रशासक उदाजीराव पवार हा होता. तेव्हा ब्रिटिश त्यांच्या विद्रोह धनगरांनी केला व भारतीच्या 10 धनगरांना हा प्रांत देण्यात आला. इसवी सन 1728 मध्ये चापानेरची वतनदारी धनगरांकडे होती व हा प्रांत धनगरांनी दिल्याने धनगर वंशज तेथून स्थलांतरित झाले आहेत.
हे वंशज काही दिवस पिंपळ कोठ्याला स्थिरावले होते. तेव्हा याच्याकडे कंक्राळ किल्ल्याची वतनदारी देण्यात आली. तेव्हा हे वंशज कंक्राळाला आले आहेत व धनगरांचे कंक्राळ नावाचे एक गाव बसले आहे. तेव्हा दासरूर, कन्नोर, खांडेकर, सूर्यवंशी, वाघ, खेडकर, बंदर, थोरात, शिंदे, हाके, कर्नल, मासूळ, पडमळ, कोटे, कुंडे, पिसे यांना किल्ल्याची वतनदारी देण्यात आली व चापानेरला हे वंशज आपली कुलस्वामिनी सोडून आले आहेत. चापानेरच्या उत्तर बाजूला आहेरच्या गावाखाली टाकून आले आहेत. ब्रिटिशांनी शेतसारा म्हणजे कर जमा करण्यासाठी या प्रांतातील शेतकऱ्यांना त्रास देणे सुरू केल्याने शेतकऱ्यांचा ब्रिटिशांच्या विरुद्धची चळवळ चालू झाली व चिडलेल्या ब्रिटिशांनी या शेतकरी जमावाला अटक करून घेऊन जात असताना त्यांना चालल्या फळस घराण्यातील रानूबाई यांचे पाचशे महिला घेऊन ब्रिटिशांचा विद्रोह केला व कर जमा कायदा म्हणून निघाला. तेव्हा या शेतकरी जमावाचे एक गाव बसले ते करजगव्हाण नावाच्या शेतकरी जमावाचे एक गाव बसले ते करजगव्हाणच्या नावावरून करजगाव रचना पडले आहे व या प्रांतात रानूबाई ह्यांचे वंशजांचे गाव बसले आहेत. राजूबाईच्या अधिकाराखाली या गावामध्ये 40 खेडे आढळतात. करजगव्हाण, ठिकाणे, वंजीर, खेडे, निळगव्हाण, काष्टी या गावातील मध्ये पण आढळतात. इसवी सन 1731 मध्ये ब्रिटिशांनी पिंपळगाव येथे वखार टाकली व वतीपासून हा बादशाह वजीर झाला व ढोरगावची वतनदारी धनगरांकडे आली व धनगर वंशाने या युद्धात मदत केली. तेव्हापासून घराण्याचे या प्रांताला स्थलांतरित झाले आहे. प्रांतात ठिकाणे नावाचे गाव बसले आहे. चक्रसेन राजाचा पुत्र कुंवरसेन राजाची वंशावळी कुंवर तुपाचे गाव घराचे या प्रांतात ठिकाणे गाव बसले आहे. याचे लोक आले होतात. राजा सुरगील 12 ते 645 कंक्राळ किल्ल्यावर प्रशासक माळी कुळाचे जिनेश्वर महादेव मंदिर बांधले होते. त्यानंतर राजा जिंद्याधीन जिंद्या किल्ल्यावर प्रशासक राजवंशावळी ते धुळे, धुमाळ, भाग, सोनवणे, पठाणे, पिठे असे नाव आहेत. या प्रांतातील परिसरातील गावामध्ये आढळतात. या प्रांतातील भिल वंशाची राजवटी होती. राणा खेरवा भिल राजाची वंशावळी खैरनार, खैरे, खुटे, खराटे, थोरात हे कुळे या परिसरात आढळतात. असा आहे या कंक्राळ किल्ल्याचा इतिहास.